अगदी खुसखुशीत तोंडात विरघळणारी अशी ही गोड कडाकणी बनून तयार झालेली आहे। नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। ही कडाकणी संपेपर्यंत अजिबात मऊ पडत नाही, अगदी खुसखुशीत आणि मस्त कडाकणी बनून तयार होते। तर ही कडाकणी तुम्ही हवी तेवढी पातळ लाटू शकता, अगदी कागदासारखी पातळ लाटली गेलेली आहे कडाकणी आणि अगदी खुसखुशीत झालेली आहे आणि अजिबात तेलकट झालेली नाही आहे। तर अशी ही कडाकणी बनवायला सुरुवात करूयात। तर हे कडाकणीचं प्रमाण मोजून घेण्यासाठी एखादी वाटी किंवा डबा तुम्ही हे प्रमाण मोजण्यासाठी घेऊ शकता। इथे मी वाटीचा वापर केलेला आहे। तर अर्धी वाटी इथे मी साखर घेतलेली आहे। या प्रमाणामध्ये अगदी हलक्याशा गोड कडाकण्या होतात, पण तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर पाऊण वाटी साखर तुम्ही इथे घेऊ शकताय। घेतलेली साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेली आहे। याच्यामध्येच एक वेलदोडा घालते आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। अगदी बारीक असं हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। हे बाजूला ठेवते आणि एका ताटामध्ये आता मी मैदा घेते। ज्या वाटीने साखर मोजून घेतली त्याच वाटीने मी मैदा मोजून घेतलेला आहे। 2 वाटी इथे मी मैदा चाळून घेतलेला आहे आणि याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा आपल्याला यामध्ये घालायचा आहे। यासोबतच अगदी चिमूटभर मीठ यामध्ये घालायचं आहे। यानंतर इथे साखर जी मी दळून घेतली होती ती सगळी साखर यामध्ये घालते। साखर मोजूनच घेतलेली आहे। तुम्हाला कडाकणी जर अगदीच गोड आवडत असेल तर साखर थोडीशी तुम्ही वाढवून घेऊ शकता। घातलेलं सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तर इथे या पळीने 2 पळी मी तेल घालते। तर इथे मी तेल गरम न करताच घेतलेलं आहे। तुम्हाला जर कडाकणी खुसखुशीत हवी असेल तर तेल गरम न करताच घालायचं आहे आणि कुरकुरीत कडाकणी हवी असेल तर तेल कडकडीत गरम करून घाला। तेलाच्या ऐवजी तुम्ही इथे तुपाचा वापर केला तरी चालेल। घातलेलं तेल व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता हे तेल जे आहे मैद्याला व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचं आहे। तुम्ही जर तुपाचा वापर करणार असाल तर तूप थोडंसं वितळवून यामध्ये घालू शकता आणि घातलेलं तेल या पद्धतीने मी मैद्याला व्यवस्थित असं चोळून घेते। मैद्याला हे तेल व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर असा मुटका वळला पाहिजे, म्हणजे तेलाचं मोहन व्यवस्थित या मैद्यामध्ये पडलेलं आहे। तर आता या मैद्याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। हा गोळा मळून घेण्यासाठी इथे मी दुधाचा वापर करते। अर्धी वाटी इथे मी दूध घेतलेलं आहे। तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर इथे तुम्ही पाणी वापरू शकता किंवा अर्ध दूध अर्ध पाणी वापरला तरी चालेल, पण दूध वापरल्यामुळे कडाकणी अगदी खुसखुशीत होते आणि मस्त चवीला सुद्धा लागते। तर इथे हे दूध मी रूम टेम्परेचरचंच घेतलेलं आहे आणि लागेल तसं दूध आपल्याला वापरायचं आहे। मैदा किंवा रवा जुना असेल, रवा मोठा असेल तर दुधाचं प्रमाण थोडंसं जास्त लागू शकतं किंवा याच्यातील थोडंसं दूध राहू सुद्धा शकतं, त्यामुळे गरजेनुसार दूध इथे वापरायचं आहे। साधारण अर्धी ते पाऊण वाटी दूध आपल्याला इथे लागू शकतं। तर हा मैदा मी थोडं थोडं दूध टाकून याचा गोळा मळून घेते। तुम्हाला ही कडाकणी जर पिवळ्या रंगाची करायची असेल तर अगदी चिमूटभर याच्यामध्ये हळद सुद्धा तुम्ही घालू शकताय। तर हा गोळा मी छान असा थोडं थोडं दूध टाकून मळून घेते। हा गोळा अगदी घट्टसर किंवा अगदी सैलसर मळायचा नाही आहे, हलकासा सॉफ्ट पण थोडासा घट्ट असा हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर इथे मला अर्धी वाटी दूध लागलेलं आहे आणि असा हा गोळा छान सॉफ्ट पण तरीही थोडासा घट्ट असा मळून घेतलेला आहे आणि आता हा गोळा आपल्याला एक 15 ते 20 मिनिटे मुरण्यासाठी ठेवायचा आहे। गोळा छान सॉफ्ट होतो। यामध्ये आपण रवा वापरलेला आहे, तो सुद्धा अगदी छान मुरला जातो आणि अगदी मऊसूद होतो। तर त्यानंतरच आपण याच्या कडाकण्या बनवणार आहोत। तर 15 मिनिट हा गोळा मी झाकून ठेवला होता आणि आता पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिट हा गोळा अगदी हलक्या हाताने मळून घ्यायचा, म्हणजे हा गोळा अगदी सॉफ्ट होतो आणि असा हा गोळा सॉफ्ट झाला की यापासून बनणाऱ्या कडाकण्या अगदी सहज लाटल्या जातात। तर इथे 1-2च मिनिटे मी हा गोळा मळून घेतला। अगदी सॉफ्ट असं हे पीठ तयार झालेलं आहे। याचे आता गोळे बनवायचे आहेत। तर तुम्हाला कडाकणी केवढी छोटी किंवा मोठी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही याचे गोळे बनवून घेऊ शकताय। ही कडाकणी अगदी पातळ अशी हवी तेवढी पातळ लाटू शकताय, त्याच्यामुळे गोळे थोडेसे छोटे केलात तरी चालेल। तर असे बनवलेले गोळे असेच उघडे न ठेवता एखाद्या डब्यामध्ये झाकून ठेवा किंवा एखाद्या कपड्याखाली झाकून ठेवा। गोळे जर सुकायला लागले कडाकणी लाटायला अवघड जाते। तर आता याच्यातील एक एक गोळा घेऊन मैद्यामध्ये घोळून ही कडाकणी लाटून घ्यायची आहे। ही कडाकणी मैद्यामध्ये घोळवूनच लाटायची, म्हणजे हवी तेवढी पातळ लाटता येते। तेलाचा वापर केला तर इतकी पातळ कडाकणी लाटता येणार नाही। तर ही कडाकणी मी छान अशी लाटून घेतलेली आहे आणि अगदीच गोल गरगरीत तुम्हाला जर कडाकणी हवी असेल तर तुम्ही एखादा डबा किंवा झाकणाचा वापर करून कडाकणीला गोल आकार देऊ शकता किंवा एक पातळ अशी मोठी पोळी किंवा चपाती लाटून
त्यातून तुम्ही डब्याच्या किंवा झाकण्याच्या साहाय्याने ही कडाकणी काढून घेतला तरी चालेल। कडाकणी लाटताना ही लाटी अधूनमधून 1 ते 2 वेळेला मैद्यामध्ये घोळवून घ्यायची, म्हणजे छान पातळ अशी ही कडाकणी लाटली जाते। आणि ही कडाकणी जितकी पातळ लाटली जाईल तितकीच हलकी फुलकी नाजूक आणि तोंडात विरघळणारी अगदी खुसखुशीत अशी कडाकणी बनवून तयार होते। तर याच पद्धतीने इथे मी काही कडाकण्या बनवून घेतलेल्या आहेत आणि या आता आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। कडाकणी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। अगदी कडकडीत असं तेल गरम करायचं नाही आहे, मध्यम असं तापलेलं तेल असावं आणि गॅस जो आहे तो मध्यम ते बारीक गॅसवरती ठेवायचा आहे आणि ही कडाकणी आपल्याला तळून घ्यायची आहे। कडाकणी तेलात सोडल्यानंतर अगदी हलक्या हाताने अशी दाबून घ्यायची आहे। दोन्ही साईडने अशाच पद्धतीने आपण ही कडाकणी तळून घ्यायची आहे। कडाकणी अगदी पातळ लाटली गेलेली आहे, त्यामुळे तेलामध्ये जास्त वेळ ही कडाकणी ठेवायची नाही आहे, नाहीतर ही कडाकणी करपू शकते। त्यामुळे पहिल्या बाजूने अगदी 8 ते 10 सेकंद आणि दुसऱ्या बाजूने 5 ते 6 सेकंद तळल्यानंतर ही कडाकणी अगदी छान अशी तळली जाते। कडाकणी काढल्यानंतर अशा पद्धतीने एखाद्या चाळणीवरती पसरवून ठेवायची, म्हणजे कडाकणी छान गोल राहते किंवा एकसारख्या आकारामध्ये राहते आणि जास्तीचं तेलसुद्धा निघून जातं। कडाकणी तेलातून काढल्यानंतर कडाकणीचा रंग थोडासा पुढे जातो, त्यामुळे तुम्हाला ज्या रंगावरती ही कडाकणी तळून काढायची आहे त्याच्या थोडंसं आधी ही कडाकणी तेलातून काढून घ्या, म्हणजे या कडाकणीचा रंग तुम्हाला हवा तसा येईल। कडाकणी काढण्यासाठी अशा चिमट्याचा वापर केला तर जास्तीचं सगळं तेल आपल्याला काढता येतं आणि कडाकणी तेलातून काढल्यानंतर मऊ असते, त्यामुळे अशी पसरवून ठेवलात तर त्याचा आकार बिघडणार नाही। तर याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या कडाकण्या बनवून मी तळून घेतलेल्या आहेत। अगदी छान अशा या कडाकण्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत। तर इथे मी अगदी हलक्याशा रंगावरती या कडाकण्या बनवून घेतलेल्या आहेत किंवा तळून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर यापेक्षा डार्क रंगावरती कडाकणी तळायची असेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगावरती ही कडाकणी तळून घेऊ शकताय। अगदी मस्त खुसखुशीत आणि छान चवीची अशी ही कडाकणी आपली बनवून तयार झालेली आहे। तर अगदी कागदासारखी पातळ आणि तोंडात विरघळणारी अगदी हलकी फुलकी अशी ही कडाकणी बनवून तयार झालेली आहे। तर एक कडाकणी तुम्हाला मी तोडून दाखवते। तर इथे तुम्ही बघू शकताय अगदी नाजूक अशी ही कडाकणी हलकी फुलकी आणि मस्त खुसखुशीत ही कडाकणी तयार झालेली आहे। बनवायला अगदी सोपी आहे आणि अगदी सहज आपण ही कडाकणी लाटू शकतो, इतकं परफेक्ट असं याचं प्रमाण आहे। तर इथे तुम्ही ही कडाकणी बघू शकताय अगदी खुसखुशीत झालेली आहे, पण अजिबात तेलकट झालेली नाही आहे, तेल अजिबात दिसत नाही आहे। अगदी छान अशी ही कडाकणी तयार झालेली आहे। हवी तेवढी पातळ अगदी कागदासारखी ही कडाकणी झालेली आहे, अगदी खुसखुशीत झालेली आहे, अजिबात तेलकट झालेली नाही आहे आणि अगदी तोंडात विरघळणारी अशी ही गोड कडाकणी आपली बनवून तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही कडाकणी जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।